नमस्कार मंडळी. मालिका अधिक रंजक बनवण्यासाठी मालिकांमध्ये नवनव्या पात्रांची एंट्री केली जाते. अशीच एक नवी एंट्री स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत होणार आहे. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका गेल्या 2 वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमित पुसावळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेत ऋषिकेश रणदिवेच्या बहिणीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री भक्ती देसाईने साकारली होती. मात्र काही दिवसापूर्वीच भक्तीने या मालिकेतून एक्झिट घेतले. भक्तीच्या एक्झिट नंतर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत रिप्लेसमेंट म्हणून अभिनेत्री धनश्री काडगावकर याची एंट्री झाली. धनश्रीची या अगोदरची झी मराठीवर तुझ्यात जीव रंगाला या मालिकेतील वहिनी साहेबांची भूमिका खूपच गाजली होती. आता धनश्रीच्या एंट्री नंतर या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री होणार आहे. या अभिनेत्याचं नाव आहे सौरभ चौगुले. जीव माझा गुंतला या मालिकेमुळे सौरभ घराघरात लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याने हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. आता सौरभने विक्रांतच्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून कमबॅक केला आहे. विक्रांतची भूमिका सुरुवातीला अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता. मालिकेत विक्रांत आणि शर्वरी दोघेही पती पत्नी आहेत. दोघांची भूमिका खलनायकी आहे. त्यामुळे आता या मालिकेत कोणकोणते घोळ घालतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका रात्री 10:30 वाजता प्रसारित केली जाते. तर मालिकेत होत असलेल्या या नव्या एंट्रीबद्दल आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.